का ग, का रडतीयस? स्कोर खूप कमी आलाय. अभ्यास केला नव्हतास का तू? अभ्यास केला होता पण मीच कुठेतरी कमी पडली 100%. मग PYQ अनालिसिस केलं नसशील. केलं होतं PYQ अनालिसिस. 17 ते 24 पर्यंतचे सगळे पेपर केले होते. PYQ अनालिसिस पण केलं होतं. मग रिव्हिजन झाली नव्हती का तुझी पूर्ण? 5 रिव्हिजन झाल्या होत्या माझ्या. PYQ अनालिसिस केलंस, रिव्हिजन केली, मग 100% तू टेस्ट सोडवल्या नसशील. टेस्ट सिरीज पण घेतली होती. 3 क्लासच्या वेगळ्या वेगळ्या क्लासच्या टेस्ट पण सोडवल्या होत्या. माहिती नाही एवढं करून पण कुठे कमी पडली. तू PYQ अनालिसिसही केलंस, रिव्हिजनही केली, टेस्ट सिरीजही लावली होती, टेस्ट सोडवल्यासुद्धा, मग तू कमी नाही पडली. तुझे प्रयत्न केलेस, जी तयारी केली ना, त्याच्यामध्ये एक छोटीशी चूक झाली. ती चूक कुठली आहे ती तुला सांगते आणि मग पुढच्या वेळी तुझा रिझल्ट नक्की येईल. कंबाईंड ग्रुप बीची आन्सर की आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची हीच अवस्था झाली. स्कोर फार कमी आला आहे आणि त्याच्यामुळं मुलं स्वतःला दोष द्यायला लागली. आणि याच्यामध्ये भर म्हणून की काय, आपल्या आजूबाजूला असणारे जे लोक असतात, आपल्या फॅमिलीतून असतील, कदाचित आपल्या रिलेटिव्समधून असतील, आपल्या फ्रेंड सर्कलमधून असतील किंवा तुमचे कलिग असतील, हे तुम्हाला आणखी या गोष्टीची फार जबरदस्तीने जाणीव करून देतात की तुम्ही कसे कमी पडलात आणि तुम्ही कसे काहीच कामाचे नाही आहात, तुमचं हे अपयश म्हणजे केवढं मोठं अपयश आहे. आणि मग ही जी काही अपराधीपणाची भावना असते किंवा आपण कमी पडलो ही जी भावना असते ना, ती वाढत जाते आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण खरंच काही कामाचे नाही आहोत का. सो जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल कंबाईंड ग्रुप बीचा रिझल्ट पाहिल्यानंतर किंवा तुमचे जे मार्क्स आहेत ते पाहिल्यानंतर, तर थोडंसं थांबा. कारण आपण जी प्रिपरेशन केलेली आहे, तुम्ही तुमचं 100% दिलेलं असतं, तुम्ही मेहनत भरपूर घेतलेली असते, पण त्या मेहनतीमध्ये कुठेतरी एक थोडीशी कमतरता जर असेल तर ऑब्वियसली त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळत नाही. मी तुम्हाला खूप वेळा, याच्या आधी पण मी एकदा दोनदा हे उदाहरण दिलेलं आहे की 2 प्रकारचे स्क्रू असतात. एक तर नॉर्मलवाला खिळा असतो ज्याला आपण हातोडीने ठोकायचं असतं, आणि दुसरं असतो स्क्रू जो स्क्रू ड्रायव्हरने खोलायचा असतो. जर तुम्ही ज्या स्क्रू म्हणजे जो स्क्रू आहे, जो स्क्रूसारखा खिळा आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही पाना वापरत असाल तर तुम्ही त्याने कधीच तो काढू शकत नाही. आणि जो काही हातोडीने ठोकायचा असतो त्याला जर तुम्ही स्क्रूड्रायव्हर घेऊन फिक्स करायचा प्रयत्न करत असाल तरी तो करू शकत नाही. डझंट मॅटर तुम्ही किती मेहनत घेताय, कारण मेहनत जी असते ती योग्य दिशेने असायला हवी. मग ज्यावेळेला आपण ही तयारी करतो, स्कोर कमी येण्यापाठीमागे किंवा रिझल्ट न येण्यापाठीमागे, या तयारीच्या 3 टप्प्यांवरती, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय, देन ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजन करताय आणि जेव्हा तुम्ही एक्झाम देताय ॲक्च्युली एक्झाम हॉलमध्ये बसून, या तिन्ही टप्प्यांवरती आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होत असतात. त्या चुका कुठल्या आहेत त्या समजून घेऊयात आणि या सगळ्या चुकांवरती एकच पर्याय मी देणार आहे, जो पर्याय तुम्हाला डेफिनेटली पुढच्या एक्झाममध्ये सक्सेसफुल होण्यासाठी खूप मदत करेल. मग आता या 3 चुका कुठल्या असू शकतात? सगळ्यात पहिली गोष्ट आणि पहिली चूक तुमची होऊ शकते ती म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करत आहात त्यावेळेला, आणि ती म्हणजे लॅक ऑफ कन्सेप्ट क्लॅरिटी. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपण कंबाईंडची तयारी करतो, ग्रुप बी किंवा ग्रुप सीची, आपला फोकस हा असतो की आयोग फॅक्ट विचारतो, त्यामुळे फॅक्टवरती लक्ष द्यायचं आहे, फॅक्ट पाठ करायच्या आहेत. आपण कुठलाही सब्जेक्ट घेतला तर त्याच्या कन्सेप्ट समजून घेण्याऐवजी त्याच्यामध्ये ज्या फॅक्ट दिल्यात त्या पाठ करण्यावरती जास्त भर देतो. आणि याचा परिणाम काय होतो की ज्यावेळेला तुम्ही फक्त फॅक्ट पाठ केलेल्या असतात, एक्झाममध्ये ती फॅक्ट जरी तुम्हाला माहिती असेल आणि आयोगाने जर थोडासा फिरवून प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं स्ट्रक्चर थोडंसं बदललं किंवा थोडी लँग्वेज जर बदलली तर त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. जसं मी तुम्हाला ऑर्थ्रोपोडामध्ये सांगितलेलं होतं पहा, की त्यांचं जे बाह्य कंकाल एक्सटर्नल स्केल्टन जे असतं ते कायटिनचं बनलेलं असतं, पण त्याचं इंग्लिशमधलं स्पेलिंग CHITIN असतं, जे की आयोगाने चिटिन असं दिलेलं. सो मराठी मीडियमवाली मुलं इंग्लिशवाला वर्ड बघतच नाहीत आणि चिटिन दिलं की म्हणतात अरे आम्ही तर कायटिन वाचले, चिटिन चुकीचं आहे. सो जर तुम्ही फक्त पाठांतरावरती भर देत असाल तर अशा पद्धतीने तुमच्या अभ्यासातली ही एक चूक तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये आणि एक्झाम हॉलच्या नंतर ज्यावेळेला तुमचा रिझल्ट येतो त्यावेळेला त्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागते. त्याच्यामुळे ज्यावेळेला अभ्यास करताय त्यावेळेला कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ती दुसरी गोष्ट ती म्हणजे ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजन करता, मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आहेत ते पॅसिव्ह रिव्हिजन करतात. त्यांना असं वाटतं की मी अगदीच 4 रिव्हिजन केल्या, 5 रिव्हिजन केल्या, अगदी काही लोक तर म्हणतात की मी 10 रिव्हिजन केलं होतं पण तरीही रिझल्ट नाही आला. असं होऊच शकत नाही की जर तुम्ही एवढ्या रिव्हिजन केल्या असतील तर तुमचा रिझल्ट नाही येणार. कारण बऱ्याच मुलांना रिव्हिजन आणि रीरीडिंग याच्यामधला डिफरन्सच समजत नाही. आणि मग काय होतं की तुमच्या मेंदूला तुम्ही फक्त ओळखण्याची सवय लावता, पण ती सुद्धा प्रॉपर प्रॅक्टिस नसल्यामुळे ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसतात
तुमच्या ब्रेनला आठवायची सवय तर लागत नाही आणि फक्त ओळखण्याची सवय असल्यामुळे 2 ऑप्शनमध्ये पण तुमचं कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे पॅसिव्ह रिव्हिजनच्या ऐवजी ॲक्टिव्ह रिव्हिजनवरती थोडंसं फोकस द्या. ॲक्टिव्ह रिव्हिजन काय असते, त्याचे टेक्निक्स कुठले असतात, तर याच्याबद्दल मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये बोललेले आहे. लिंक मी तुम्हाला एंड स्क्रीनला देईन. जर तुम्हाला वेळ मिळाला तर तो व्हिडिओ डेफिनेटली पाहून घ्या आणि ते रिव्हिजन टेक्निक्स जे आहेत ते फॉलो करायचा प्रयत्न करा. शिवाय या प्रॉब्लेमसोबतच याच्यावरचा मी तुम्हाला एक सायंटिफिक प्रूव्हन असलेला वे सांगणार आहे, जी टेक्निक खूप स्टुडंट जे आहेत ते फॉलो करतात. सायंटिफिकली प्रूव्हन तर आहेच, पण ती तितकीच इफेक्टिव्ह सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यापूर्वी आपण तिसरं कारण समजून घेऊया की आपला स्कोर कमी येण्यापाठीमागे किंवा आपला रिझल्ट न येण्यापाठीमागे तिसरं महत्त्वाचं कारण कुठलं असतं, तर ते असतं एक्झाम एन्झायटी. आता एक्झाम एन्झायटी म्हणजे काय आहे, तर बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेला तुम्ही एक्झाम देताय ॲक्च्युली एक्झाम हॉलमध्ये, त्यावेळेला तुमच्याकडून बऱ्याचशा चुका होतात. जरी तुम्हाला उत्तरं माहिती असतील तरी तुम्ही चुकीची उत्तरं देतात किंवा बऱ्याचदा तिथे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आठवत नाही. खूप घाईघाई होते, घाबरल्यासारखं होतं, हृदयाची धडधड वाढते, हातपाय थरथर करायला लागतात आणि कधी कधी तर आपण कम्प्लिटली ब्लँक होऊन जातो. म्हणजे पेपर समोर असतो पण तुम्ही ब्लँक होतात. मग जर हे सगळं होत असेल, आता तुम्हाला आठवत असेल 4 जानेवारीला झालेला ग्रुप बीचा जो पेपर होता, त्या पेपरमध्ये ऑलमोस्ट बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम झाला. पण आता आन्सर की आल्यानंतर तुम्ही पहा की सगळीच मुलं अगदी 40-45च्या खाली आहेत का? नाही, बरीचशी मुलं आहेत जे आपला स्कोर 60+ सांगत आहेत, बरीचशी मुलं आहेत 55+ स्कोर सांगत आहेत. म्हणजे त्यांचा स्कोर तेवढा आलेलाही असेल आणि मे बी वी डोंट नो की मेरिट पण तसं लागू शकतं. मग त्यावेळेला आपण म्हणू की अरे पेपर तर इतका अवघड होता तरी पण मेरिट हाय का गेलं. फक्त जागा हा फॅक्टर मॅटर करत नाही. जागा हा फॅक्टर मॅटर करतो डेफिनेटली, पण केवळ तो एकच फॅक्टर मॅटर करतो असं नाही आहे. ठीक आहे. सो बरीच मुलं आहेत की ज्यांना एक्झाम हॉलमध्ये स्ट्रेस हँडल करता येतो, त्यांचा रिझल्ट येतो. मग तुम्ही पाहिलं असेल की 4 तारखेला ज्यांना पेपर अवघड गेला, मी 4 तारखेनंतर एक व्हिडिओ अपलोड केलेला आणि ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं की एक्झाम हॉलमध्ये अवघड वाटणारा पेपर एक्झाम हॉलच्या बाहेर आल्यानंतर इझी का वाटतो, त्याची कारणं सांगितलेली. आणि त्याचबरोबर मी परीक्षेला जाण्याआधी एक व्हिडिओ पहा सांगितलेलं ग्रुप सीच्या, आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी बॉक्स ब्रीदिंगची टेक्निक सांगितलेली, 5 4 3 2 1 वाली टेक्निक सांगितलेली. आणि जेवढे स्टुडंट मला फॉलो करतात ऑलमोस्ट सगळ्यांनी या टेक्निक्स फॉलो केल्या आणि त्यांना ग्रुप सीचा पेपर खूप चांगला गेला. शिवाय ग्रुप बीच्या वेळेला जे घाबरल्यासारखं होणं होतं, ब्लँक होणं होतं, त्याच्यानंतर हातपाय थरथर वाटलं, बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या, जी एन्झायटी होती त्यांना ग्रुप सीच्या वेळेला जाणवली नाही. सो काही टेक्निक असतात ज्या तुम्ही फॉलो करणं गरजेचं असतं. पण मग प्रत्येक वेळी जे मी म्हणते की आपल्याला ठेच लागणं गरजेचं आहेच का? समोरच्याला ठेच लागली आहे ना, तर आपण त्याला पाहून शहाणं का होऊ नये की बाबा हां इथे इथे ठेच लागू शकते, आपण थोडं जपून चालणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी समोरचा खड्ड्यात पडलाय आणि आपण तिथे खड्ड्यात पडूनच पाहायचं का की हां बाबा असं असं खड्ड्यात पडल्यानंतर फील होतं? आवश्यकता नाही आहे ना. दुसऱ्याच्या चुकीवरून शिका, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आता या 3 गोष्टी झाल्या की तुमच्या रिझल्टवरती यांचा सगळ्यात जास्त प्रभाव असतो. कारण तुम्ही एकतर कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे ज्यावेळेला एक्झाममध्ये थोडाफार चेंज करून प्रश्न विचारला गेला तर तुमचं उत्तर तिथे चुकतं. म्हणजे मला सवय आहे की मी ठराविक एका नदीचं उगमस्थान वाचून ठेवले, पाठांतर करून ठेवले, पण आयोगाने तिचं उगमस्थान न विचारता आयोगाने त्या नदीशी रिलेटेड दुसरा काहीतरी प्रश्न विचारला किंवा उगमस्थानच विचारताना आयोगाने थोडंसं फिरवून विचारलं तरी माझा तिथे गोंधळ होतोय. सो क्लॅरिटी असायला पाहिजे तुमच्या कन्सेप्टमध्ये. दुसरी गोष्ट, रिव्हिजनचे टेक्निक, ॲक्टिव्ह रिव्हिजनचे टेक्निक्स फॉलो करा, त्याच्यानुसार करा. आणि तिसरी गोष्ट येते एक्झाम एन्झायटी, तर याला ओव्हरकम करा आणि याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस करता त्यावेळेला या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे. आता या सगळ्यावरती एक बेस्ट मेथड जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याला म्हटलेलं आहे फेनमॅन टेक्निक. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी ही टेक्निक जी आहे ना ती ऐकलेली असेल ऑलरेडी. आता ही फेनमॅन टेक्निक काय आहे, तर कुठलीही कन्सेप्ट ज्यावेळेला आपल्याला कठीण जाते किंवा एखादी कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येणार आहेत, ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत किंवा कुठलाही कंटेंट तो कितीही अवघड असू देत, जर आपल्याला तो समजून घ्यायचा असेल, आपल्याला तो लक्षात ठेवायचा असेल, आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे असतील, त्या एक्झाममध्ये आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल, तर ती कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होण्यासाठी ही टेक्निक सगळ्यात जास्त हेल्पफुल ठरते. काय सांगते ही टेक्निक? ही टेक्निक सांगते सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही ती कन्सेप्ट, जी पण कुठली कन्सेप्ट असेल ती कन्सेप्ट तुम्ही रीड करा. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय, आम्ही तर रीड तर करतोच, पण तुम्ही फक्त रीड केल्याने ते कम्प्लीट होणार आहे का? नाही. या रीड केलेल्या कन्सेप्टला कम्प्लीट सिम्पल वर्ड्समध्ये स्वतःला एक्सप्लेन करा. ठीक आहे. या
जी काही कन्सेप्ट तुम्ही वाचलेली आहे तिला सिम्पल वर्ड्समध्ये कन्वर्ट करा. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही रिसेंटली माझ्या सायन्सचे जेवढे पण व्हिडिओज पाहिले असतील, अर्थात त्याच्या आधीचे पण जर पाहिले असतील, आपल्याला प्लॅटीहेल्मिन्थस, त्याच्यानंतर ॲनिलिडा असेल, पोरिफेरा असेल, त्याच्यानंतर निमॅट हेल्मिन्थस असेल, ऑर्थ्रोपोडा आहे, मोलुस्क आहे, हे सगळे संघ माहिती असतात. पण ज्यावेळेला आपण ते एक्झॅक्टली अभ्यासतो आपल्याला खूप कठीण जातं. त्यांची सिमेट्री लक्षात ठेवायला कठीण जातं. त्याच्यानंतर त्यांची बॉडीचे जे जर्मलेस आहेत ते लक्षात ठेवायला कठीण जातं. पण ज्यांनी, म्हणजे मला आठवतं मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला लेक्चर का बाप आया म्हणून, आणि त्याच्यामध्ये मी प्राणी वर्गीकरण जे आहे ते एक्सप्लेन केलेलं. सो ज्यावेळेला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतात किंवा तुम्ही त्याला सिम्पल भाषेमध्ये कन्वर्ट करतात, किंवा अगदी अलीकडचे घेतलेले लेक्चर्स पण ज्यावेळेला तुम्ही त्याला सिम्पल वर्ड्समध्ये कन्वर्ट करतात, सिम्पल वर्ड्समध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतात, तर त्या गोष्टी तुम्हाला इझी वाटतात. जसं हिरवे शैवाल वगैरे हे सगळे जे लेक्चर मी दिलेले आहेत तुम्हाला, किंवा इव्हन इकॉनॉमिक्समधले जरी लेक्चर तुम्ही पाहिलेले असतील, मी CRR म्हणजे काय, SLR म्हणजे काय, किंवा किंमत वाढ कशी होते, किमती वाढतात त्याच्या पाठीमागे कुठले फॅक्टर जे आहेत ते कसे काम करतात, ते कसे लक्षात ठेवायचे, RBIची पतनियंत्रणाची जी धोरणे ती कशी काम करतात, या सगळ्या गोष्टी अगदी तुमच्या डे टू डे लाईफमधल्या उदाहरणांसह समजून दिलेत. याचा परिणाम काय होतो, ज्यावेळेला आपण इतक्या इझी लँग्वेजमध्ये हे समजून घेतो तर त्या कन्सेप्ट आपल्या डोक्यात फिक्स होतात. आणि ज्यावेळेला तुम्ही या सिम्पल वर्ड्समध्ये समजून घेतात त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड अवघड वर्ड्स लक्षात ठेवणं पण सोपं जातं. आपण काय करतो, कन्सेप्ट रीड करतो, ॲज इट इज जे काही अवघड शब्द त्या कन्सेप्टमध्ये बुकमध्ये वापरलेले असतात, त्या रेफरन्सेसमध्ये वापरलेले असतात, त्याच्यासोबत ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही लक्षात ठेवून किती गोष्टी लक्षात ठेवणार ना. एका ठराविक लिमिटनंतर असं होतं की मेमरी फुल व्हायला लागते, किंवा जे ऑलरेडी आहे त्याच्यामध्येच सगळं गडबड गोंधळ होऊन जातो, मिक्सिंग होतं आणि काहीच आठवत नाही. आता याचं एक चांगलं उदाहरण मी देऊ शकते तुम्हाला. कुठलीही एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं काम करताय आणि तुम्ही असं काहीतरी काम करताय जे एखाद्या लहान बाळाला माहिती नाही, की त्यांनी पहिल्यांदाच पाहिले की ही अशी एक काहीतरी, फॉर एक्झाम्पल आई स्वयंपाक बनवते, तर लहान बाळाला माहिती नाही की स्वयंपाक ही गोष्ट काय असते किंवा स्वयंपाक कशाला म्हणतात. ज्यावेळेला ते बाळ आईला जाऊन विचारेल की तू काय करते, आई म्हणेल स्वयंपाक करते, तो म्हणेल की स्वयंपाक म्हणजे काय गाई, त्यावेळेला आई त्याला समजून सांगेल ना की स्वयंपाक म्हणजे काय असतं. सेम त्यावेळी तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही जो पण टॉपिक अभ्यासताय तो सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करायचा. सो आपण हे जे सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो त्यावेळेला त्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होतात. तुम्ही कोणालाही समोर बसवून त्याला ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न करा. तुमच्याकडे असं कोणीच नसेल की ज्याला तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही स्वतः किंवा आरशासमोर उभे राहा आणि तुम्ही ते स्वतःला एक्सप्लेन करा, पण ते तुम्ही आधी सिम्पल वर्ड्समध्ये एक्सप्लेन करा की ही अशी 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 प्रोसिजर आहे. तुम्ही मूलभूत हक्क सांगताय, मूलभूत हक्क काय आहे, कायद्यासमोर समानता, हे तुमच्या भाषेमध्ये आधी समजून घ्या. मग तुम्हाला ऑटोमॅटिकली पुस्तकांची भाषा समजायला लागते. तुम्ही रीट्स अभ्यासताय, प्रोहिबिशन काय असतं, सर्शिओराय काय असतं, हे आधी स्वतःला तुम्ही समजून सांगा तुमच्या भाषेमध्ये. तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या गोष्टी इझी वाटायला लागतात. आणि हे तुम्ही अनलिमिटेड टाइम्स करू शकता, अनलिमिटेड कन्सेप्टसाठी करू शकता. याला लिमिटेशन नाही की तुम्ही एवढ्याच गोष्टी समजून घेऊ शकता किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये करू शकता. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला अडचण येत असेल तर ऑब्वियसली चॅलेंजमध्ये मी त्याच पद्धतीने एक्सप्लेन करते. ज्यावेळेला मी 2026साठी ऑब्वियसली खूप स्टुडंट रिक्वेस्ट करतात, त्याच्यामुळे 2026साठीचं चॅलेंज घेऊन येईन. तर यावेळेला मी कम्प्लिटली वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ते घेऊन येईन, कारण एक गोष्ट लक्षात आली आहे की डाटा सगळीकडे अवेलेबल आहे. म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला अभ्यासायचा आहे, तुम्ही यूट्यूबवरती एका क्लिकवरती तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलचे हजारो व्हिडिओज पाहायला मिळतील. पण मला एक्झाममध्ये विचारल्यानंतर तिथंपर्यंत पोहोचणं, उत्तरापर्यंत जर कठीण जात असेल, किंवा अगदी मी ट्रिक्सचे व्हिडिओज केले, अगदी मी सगळे लेक्चर्स केले, तरीसुद्धा जर मला उत्तरापर्यंत पोहोचता येत नसेल, देन मला माझी मेथड चेंज करणं गरजेचं आहे. सो ही जी काही इनोव्हेटिव्ह मेथड असेल ती मी यूज करण्याचा प्रयत्न करेन नेक्स्ट चॅलेंजमध्ये. ठीक आहे. सो पहिली गोष्ट तर कन्सेप्ट पहिल्यांदा वाचून घ्या, देन ती सिम्पल वर्ड्समध्ये कन्वर्ट करा अँड देन त्याला रिव्हिजिट करा. ठीक आहे. तिसरी स्टेप काय येईल, त्या कन्सेप्टला नंतर तुम्ही रिव्हिजिट करा, रिव्हिजिट करून मग परत तुम्ही त्याची रिव्हिजन करा. ठीक आहे. आता रिव्हिजिट काय आणि रिव्हिजन काय याच्यात फरक काय आहे. रिव्हिजिट करा म्हणजे पहिल्यांदा तर तुम्ही कन्सेप्ट वाचलीत, सिम्पल वर्डमध्ये तुम्ही ती स्वतःला एक्सप्लेन केलीत, देन अगेन तुम्ही त्या कन्सेप्टला जाऊन भेट दिलीत की काय आहे याच्यामधले जे मी सिम्पलमध्ये कन्वर्ट केलेले वर्ड्स आहेत ते एक्झॅक्टली वर्ड्स काय आहेत, त्याला तुम्ही रिप्लेस करा त्या वर्ड्सना. जसं की आता तुम्ही समजा रीट्स अभ्यासताय, रीट्समध्ये तुम्ही हे वाचलत, हेबियस कॉर्पस वाचलत, सदेह उपस्थिती वाचलत, म्हणजे याला माझ्यासमोर हजर करा रे, असं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कन्वर्ट केले. त्याला रिव्हिजिट करताना परत त्याचा एक्झॅक्टली वर्ड काय आहे
तो एकदा हे करा. आणि मग रिव्हिजनचे जे टेक्निक आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यानुसार ते रिव्हिजन करा. याच्याशिवाय याला म्हणजे या फेनमन टेक्निकला जोडून तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे कुठलीही कन्सेप्ट रीड केल्यानंतर, कुठलाही टॉपिक रीड केल्यानंतर पहिल्यांदा तर ते बुकमधून रीड करा. देन बुक तुमचं जे आहे ते क्लोज करा आणि तुम्ही सगळं जे काही आत्ता वाचलेलं आहे ना ते आठवण्याचा प्रयत्न करा. हे केल्याने पण काय होतं ना की त्या कन्सेप्ट आपल्या जास्त कालावधीसाठी लक्षात राहतात. दुसरा एक मुद्दा म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की मी कुठलीही गोष्ट एकदा जर लिहिली ना तर ती माझ्या ब्रेनमध्ये फिक्स होते. कदाचित मी एकदा वाचून मला समजणार नाही, पण वाचलेली गोष्ट जर मी माझ्या भाषेमध्ये किंवा मला जसं हवंय त्या पद्धतीने जर मी सुटसुटीत एका पेपरवरती उतरवली ना तर ती गोष्ट ॲज इट इज माझ्या लक्षात राहते, फक्त एकदा जरी लिहिली तरी. तुमची जी टेक्निक आहे ना, जसं मी म्हटलं की मी एकदा लिहिलं की मला समजतंय, पण मी ॲज इट इज लिहिलं तर मला नाही समजत, हेही मी सांगते. म्हणजे जर समजा पुस्तकामध्ये एक पेज दिलंय, तो पॅराग्राफ जर मी ॲज इट इज लिहून काढला तर मला नाही समजत, पण म्हणजे लक्षात नाही राहत. पण जर तो पॅराग्राफ मी मला ज्या पद्धतीने पाहिजे असं सुटसुटीत करून एक स्ट्रक्चर देऊन जर मी लिहिला तर तो म्हणजे असा लगेच लक्षात राहतो, सगळ्या कन्सेप्ट सगळ्या फॅक्ट लक्षात राहतात. सो तुमची लर्निंगची मेथड काय आहे ती फाइंड आउट करा, की तुम्हाला व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर जास्त लक्षात राहते, की तुम्ही फक्त ऐकलं तरी तुमच्या लक्षात राहते, की तुम्ही थोडंसं नोट डाऊन केलं की तुमच्या लक्षात राहते, की एखाद्या स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लक्षात राहते. तुमची लर्निंगची मेथड काय आहे ती समजून घ्या अँड देन मग तुम्ही PYQची प्रॅक्टिस करा, क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करा. डेफिनेटली एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला आठवेल. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं ते परत एकदा सांगतेय, की समजा 30 टॉपिक आहेत, मागे पडू नका की मला 30च्या 30 परफेक्ट करायचे आहेत. या 30 पैकी माझे 20 झाले तरी चालेल, पण ते 20 इतके परफेक्ट पाहिजेत की या 20वरचा माझा प्रश्न चुकला नाही पाहिजे. बाकीचे 10 जे आहेत तिथे तळ्यात मळ्यात झालं तरी चालेल. मुलं काय करतात, हे 30 पाठ करण्याच्या मागे, हे 30 परफेक्ट करण्याच्या मागे लागत आहेत आणि याच्या नादात धड 15 टॉपिक 10 टॉपिक पण नीट होत नाहीत, 2-2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं आणि ऐन वेळेला एक्झाममध्ये चुका करून येतात. सो आता तुम्ही याच्यापैकी कुठली चूक आत्तापर्यंत करत होतात आणि ती आत्ता करणार नाही हे मला कमेंट करून सांगा. ही टेक्निक तुम्ही आधी मे बी ऐकली असेल, पण जर तुम्ही फॉलो केली नसेल किंवा आत्ता पहिल्यांदा जर ऐकली असेल तरी मला कमेंट करून सांगा आणि ती टेक्निक फॉलो करायला सुरुवात करा. तुम्हाला डेफिनेटली तुमच्या अभ्यासामध्ये फरक दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचा आउटपुटमध्ये फरक दिसेल. आणि जाता जाता एक मोलाचा सल्ला देते की तुम्हाला इथे MPSCचा अभ्यास करताना त्या टॉपिकमध्ये काहीतरी तज्ज्ञ व्यक्ती बनायचं नाही आहे किंवा तुम्हाला अगदीच त्याच्यावरती PhD करायची नाही आहे. त्याच्यामुळे अभ्यास करताना एक्झाम ओरिएंटेड करा, जेवढं आवश्यक तेवढंच आधी करा. त्याच्यानंतर अख्खी लाईफ पडली आहे ज्यावेळेला तुम्ही सगळ्या गोष्टी अभ्यासू शकाल, सगळ्या गोष्टी करून घ्याल. कारण आत्ता जर तुम्ही तुमची म्हणजे ऐन तारुण्य तुमचं तुम्ही याच्यासाठी जर देत असाल तर मला असं वाटतं की मग ती गोष्ट अचीव करण्यासाठी त्याची जी काही रिक्वायरमेंट आहे, एक्झामची जी डिमांड आहे, एक्झामची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार तुमचा अभ्यास असायला पाहिजे, टू द पॉईंट. ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, ही टेक्निक तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या चॅलेंजबद्दलची अपडेट मी खूप लवकर घेईन, कारण खूप स्टुडंट मला याच्याबद्दल विचारत आहेत. बट आपला एक सरळ सिम्पल फंड आहे बाबा, की घाईघाईमध्ये फक्त ॲडमिशनसाठी म्हणून मी कुठलीही बॅच किंवा कुठलंही चॅलेंज ओपन करत नाही. मला असं वाटतं की एक प्रॉपर प्लॅन असल्याशिवाय आणि त्याचं आउटपुट मिळणार आहे आपल्याला हे माहिती असल्याशिवाय किंवा आपण त्याच्यासाठी किती वेळ देणं गरजेचं आहे तेवढा वेळ आपण दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा चॅलेंज मला घेऊन यायचं नाही आहे. सो 1000 स्टुडंटच्या ऐवजी 500 स्टुडंट जरी जॉईन झाले तरी चालेल, पण त्यांचा जो काही अभ्यास होईल तो रिझल्ट ओरिएंटेड असावा, हा माझा मुख्य हेतू आहे. ठीक आहे. सो चॅलेंजबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ऑब्वियसली पुढच्या व्हिडिओजमध्ये मी बोलेनच. इंग्लिश चॅलेंजबद्दल जी काही मी अपडेट दिलेली आहे, फ्रीमध्ये कम्प्लीट इंग्लिश ग्रामर जे आहे ते तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो तो वाला कोर्स जो आहे तो तुम्ही जॉईन करू शकता आपल्या वॉरियर ऑफिसर ॲपवरती. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. सो लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.